आणि यानंतर लातूरमधनं एक धक्कादायक घटना। लातूरमध्ये वडिलांना आपल्या मुलाच्या दारूच्या व्यसनाचा इतका कंटाळा आलेला होता की चक्क वडिलांनी आपल्या मुलाला मारण्याची सुपारीच देऊन टाकली। लातूरच्या बोधेनगर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला। बोधेनगरमध्ये राहणारा अमृत माणिक मुक्ता 24 ऑक्टोबरपासून बेपत्ता होता। 26 तारखेला त्याच्या वडिलांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली। पोलीस तपासात 28 ऑक्टोबरला अहमदपूरमध्ये अमृतचा मृतदेह सापडला। दोरीनं गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली होती। अधिक तपास केला असता तीनही मारेकरी सापडले, मात्र त्यांनी जे सांगितलं ते ऐकून प्रत्येकालाच धक्का बसला। अमृतच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून त्याच्या बापानं माणिकनंच त्याला मारण्यासाठी या तिघांना 4 लाख रुपये दिले होते। 26 वर्षीय अमृत गेल्या 7 ते 8 वर्षांपासून दारूच्या व्यसनापायी घरच्यांसाठी त्रासदायक बनला होता आणि हा त्रास कायमचा संपवण्यासाठी माणिकनं हे टोकाचं पाऊल उचललं। अमृत माणिक मुक्ता नावाचा मुलगा 24 तारखेला गायब झालेला होता आणि त्याची डेड बॉडी आम्हाला 29 तारखेला मिळून आलेली आहे अहमदपूरजवळ। त्या गुन्ह्यामध्ये आम्ही 4 लोकांना अटक केलेली आहे आणि त्या 4 लोकांमध्ये त्याचे वडील पण सामील आहेत की वडिलांनी 4 लाख रुपयाची सुपारी देऊन गावातीलच नामदेव थोरमोटे नावाच्या इसमाच्या मदतीनं त्याचा खून केलेला आहे। गळावळून खून केल्याचं निष्पन्न झालेलं आहे।